हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे मी खूप टेस्टी आणि हेल्दी असे लहान मुलांसाठी कटलेट करणार आहे। मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत तर त्यांना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असते। त्यांच्यासाठी आपण खूप हेल्दी आणि टेस्टी अशी कटलेट करणार आहोत। कसं करायचे चला बघूयात पुढे व्हिडिओमध्ये। पर्पल कलरचं कॅबेज घेतलेले, हे फक्त इंग्लिश नाव आहे ती कोबीज, फक्त तिचा रंग वेगळा आहे। त्याला आपण कट करून घ्यायचे। इथे बघा किती मस्त डिझाइन आहे। आता आपल्याला एक कट करायचं आहे, आपल्याला काही डिझाइन महत्त्वाचं नाहीये। हे आपण मधला भाग कडक आहे ते काढून घ्यायचे आणि बारीक बारीक आपण जशी भाजीला कट करतो त्याच प्रमाणे आपल्याला ते कट करायचे। फक्त ते जेवढं शक्य तेवढं पातळ आपल्याला ते करायचे। इथे मी पातळ पातळ कट करण्याचा प्रयत्न करते, जास्त जाड आपल्याला करायचं नाहीये, जेणेकरून काय होणार आहे पातळ कट केल्यानंतर ते कटलेटसाठी व्यवस्थित मिक्स करता येईल, म्हणून मी ते असं करते। तुम्हाला ते असं जमत नसेल तर तुम्ही मोठं मोठं कट करून मिक्सरला एक बारीक चालू बंद करून ते मिक्सरला करू शकताय बारीक। इथे मी स्वच्छ धुवून घेऊन ते मिक्सरला बारीक केलेली आहे। इथे पर्पल कलरची कोबी बघा मी कट करून ती हलकीशी मिक्सरला थोडी बारीक करून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून, ते सोलून घेतलेत। आता ते आपल्याला त्याच्यामध्ये कुस्करून टाकायचे आहेत। थोडे जास्त शिजले गेलेत पण आपल्याला तसेच पाहिजे, ते पटकन त्याच्यामध्ये मिक्स होतील असे करायचे आहेत। बटाटे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या मी मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत ते टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये मोठा कांदा चिरून घेतलेला आहे ते टाकून घेते। अद्रक आणि लसूण हे बारीक मी कट करून घेतलेले आणि भरपूर सारा कोथिंबीर। आता हे टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये मी चीज टाकून घेणार आहे। इथे मी एक चीजची वडी घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये किसून घेणार आहे। हे सर्व किसून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। इथे मी जिरा पावडर टाकून घेते, धणे पावडर आणि हळद टाकायची। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मसाला ॲड करू शकता। मी थोडाफार टाकून घेते कारण मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त मसाला टाकत नाहीये। तुम्ही मसाला नाही टाकला तरी चालणार आहे। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। हे बटाट्याचे थोडे गोळे राहिले असेल तर ते व्यवस्थित आपल्याला फोडून मिक्स करायचे आहेत। मुलांना सुट्ट्या पडल्यात, त्यांना काहीतरी चटपटीत खावंसं असतं। खूप त्यांना सारखे खाऊ खाऊ करतात, तर बाहेरचं खाऊ किंवा बाहेरचं खाणं हेल्थसाठी आपल्याला चांगलं नाहीये। त्यासाठी असं घरच्या घरी काहीतरी पौष्टिक आणि हेल्दी आपण करू शकतो, त्यासाठी हे बनवलेलं आहे। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडं बेसन टाकून घ्यायचे। 2 चमचा मी बेसन टाकते आणि अजून थोडा अर्धा चमचा टाकून ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे मिक्स करून आपल्याला त्याचे असे कटलेट तयार करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा तयार करायचा आपल्याला। आपल्याला असं थोडं थोडं गोळा तयार करून घ्यायचे आणि असं कटलेट तयार करून घ्यायचे। तुम्हाला असे गोळ करायचे आहेत किंवा अजून काही वेगळ्या शेपमध्ये करायचे असतील तसे कटलेट करायचे आहेत आणि असे एक एक करून मी सगळे कटलेट तयार करून घेते। जास्त जाड नाही ठेवायचे, मीडियम ह्याचे जसे थोडेसे पातळ असे ठेवायचे। तिथे बघा खूप जास्त जाड नाही केलेले, जास्त जाड केले तर ते आतमध्ये शिजायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी आपण असेच मीडियम ठेवायचे आहेत।
इथे कटलेट तयार करून घेतलेले आहेत सगळे। इथे गॅसवरती मी तेल टाकून घेतलेले आहे तव्यामध्ये आणि आपल्याला त्याच्यामध्ये असे कटलेट ठेवायचे आहेत। एक एक करून आपण त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि ते अलटी पलटी करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे खूप मस्त टेस्टी आणि क्रिस्पी असे कटलेट तयार झालेले आहेत। खूप मस्त झालेले आहेत बघा। नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते। आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।